बरं, प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या त्या 7 शिक्क्यांमागे नक्की काय दडलंय? इतिहासातील सर्वात गूढ आणि वादग्रस्त भविष्यवाण्यांपैकी ही एक आहे. चला तर मग आपण मिळून या भविष्यसूचक उलटगणतीचा अर्थ उलगडून पाहूया. या सगळ्याची सुरुवात होते एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाने. तुमच्या येण्याचे आणि युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय असेल? आणि खरं तर हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण भविष्यवाणीचा पाया रचतो. सगळं काही इथूनच सुरू होतं. तर या प्रश्नाचं उत्तर ते दडलंय घटनांच्या एका विशिष्ट क्रमामध्ये. आणि हा क्रम तेव्हाच उलगडतो जेव्हा एका स्वर्गीय गुंडाळीवरचे 7 शिक्के एक एक करून उघडले जातात. आणि जसे पहिले 4 शिक्के उघडतात तसेच समोर येतात 4 प्रतिकात्मक घोडेस्वार. हे चिन्ह आहे संकटांच्या आरंभाचं. यांनाच सर्वनाशाचे 4 घोडेस्वार म्हणून ओळखलं जातं. पहिला शिक्का उघडतो आणि समोर दिसतो एक पांढरा शुभ घोडा. त्यावर एक स्वार आहे आणि त्याच्या हातात आहे एक धनुष्य. हे कशाचं प्रतीक आहे? तर हे आहे मोठ्या फसवणुकीचं, खोट्या प्रेषितांचं प्रतीक. त्या पाठोपाठ येतो दुसरा शिक्का आणि एक धगधगता लाल घोडा. या स्वाराला तर एक मोठी तलवार दिलीये. कशासाठी? तर पृथ्वीवरची शांतता पूर्णपणे काढून घेण्यासाठी, म्हणजे युद्ध. तिसरा शिक्का उघडतो आणि समोर येतो एक काळा घोडा. हा स्वार तीव्र दुष्काळ आणि आर्थिक संकटाची घोषणा करतो. त्याच्या हातातला तराजू पहा, तो न्यायाचा नाहीये तर मोजमापाचा आहे, म्हणजे अन्नधान्याची टंचाई. आणि मग येतो चौथा शिक्का, एक फिकट रंगाचा घोडा, आणि यावर बसलेल्या स्वाराचं नाव आहे मृत्यू. याला पृथ्वीच्या 1/4 भागावर तलवार, दुष्काळ, महामारी आणि जंगली जनावरांच्या द्वारे नाश करण्याचा अधिकार दिला जातो. तर हे आहेत ते पहिले 4 घोडेस्वार: फसवणूक, युद्ध, दुष्काळ आणि मृत्यू. मुद्दा असा आहे की हे पहिले 4 शिक्के म्हणजे फक्त सुरुवात आहे. ही जागतिक संकटांची एक अशी मालिका आहे जी पुढे येणाऱ्या मोठ्या घटनांची पायाभरणी करते. बरं, आता पुढच्या शिक्क्याकडे वळूया. पाहूया की ही कहाणी पुढे कशी जाते, कारण आता लक्ष पृथ्वीवरच्या गोंधळातून एका स्वर्गीय विनंतीकडे वळणार आहे. जेव्हा 5वा शिक्का उघडला जातो तेव्हा दृश्य पूर्णपणे बदलतं. आपल्याला दिसतात ते आत्मे जे आपल्या विश्वासापायी मारले गेले होते. ते एका वेदीखाली आहेत आणि न्यायासाठी आक्रोश करत आहेत. त्यांचा एकच प्रश्न आहे, आमच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागेल? आणि मग येतो 6वा शिक्का आणि इथून एक प्रचंड विनाशकारी बदल सुरू होतो. आतापर्यंत जे होतं ते फक्त संकटांचा आरंभ होता, पण आता आपण प्रवेश करतोय एका भयावह वैश्विक उलथापालथीच्या काळात. या काळात काय होतं? एक मोठा भूकंप. सूर्य काळा कुट्ट पडतो, चंद्र रक्तासारखा लाल होतो, आकाशातून तारे कोसळतात. जणू काही आकाश एका गुंडाळीसारखं गुंडाळलं जातंय. आणि एवढंच नाही, तर मोठमोठे पर्वत आणि बेटं सुद्धा आपल्या जागेवरून हलतात. विचार करा, या विनाशाची व्याप्ती किती प्रचंड आहे. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 6व्या शिक्क्याची ही तीव्रता पाहून अनेकांच्या मनात प्रश्न येतो की या सगळ्या घटना एकमेकांशी कशा जुळतात, यांचा क्रम कसा आहे? म्हणजे हे शिक्के, यानंतर येणारे करणे आणि पीडा, या सगळ्या एकाच वेळी घडणाऱ्या घटना आहेत की यांचा एक ठरलेला कठोर असा क्रम आहे? आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण या संपूर्ण भविष्यवाणीचा अर्थ समजून घेण्यासाठी याचं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. यावर मुख्यत्वे 2 मतं आहेत. एक गट म्हणतो की या सगळ्या घटना एकाच काळात घडतात, फक्त त्यांचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलं आहे. पण दुसरा गट, आणि ज्या स्रोताचा आपण अभ्यास करतोय त्याचे लेखक, या मताशी सहमत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की या घटना एकापाठोपाठ एका ठरलेल्या क्रमानेच घडतात. आणि त्यांच्या तर्काचा मूळ आधार काय आहे? ते म्हणतात, जर पहिल्या 4 शिक्क्यांच्या घटना 6व्या करण्याचं स्पष्टीकरण देण्यासाठीच असत्या तर मग त्या शिक्क्यांच्या क्रमाला काही अर्थच उरला नसता. त्यांचं म्हणणं साधं आणि सरळ आहे. हा जो संख्यात्मक क्रम आहे तो हेतुपुरस्सर आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. 7वा शिक्का दुसऱ्या शिक्क्याच्या आधी येऊच शकत नाही. आणि हेच ते काही उदाहरणांनी स्पष्ट करतात. बघा, 5वा शिक्का म्हणजे हुतात्म्यांचा आक्रोश, तो सैतानाला खाली टाकण्याआधी, म्हणजे 5व्या करण्यापूर्वी घडला पाहिजे. तसंच 6व्या शिक्क्यामध्ये जे 1,44,000 लोकांचं शिक्कामोर्तब होतं, ते 5व्या करण्यातले टोळ त्यांना इजा करण्याआधी व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 7वा शिक्का उघडल्याशिवाय 7 करणे प्रकटच होऊ शकत नाहीत. म्हणजे प्रत्येक घटना पुढच्या घटनेसाठी एक पूर्ववाट आहे, एक अतूट साखळी आहे ही. तर मग हा जो घटनाक्रम आहे, हा आराखडा पूर्णपणे मांडल्यावर नेमका दिसतो कसा? हा आराखडा 3 टप्प्यात विभागलेला आहे. पहिला टप्पा 7 शिक्के, हे आहे चिन्हे आणि संकटांचा आरंभ.
दुसरा टप्पा 7 करणे हा आहे खरा क्लेशकाळ, जो 7वा शिक्का उघडल्यानंतरच सुरू होतो. आणि तिसरा टप्पा 7 पिढा हा आहे अंतिम न्याय, जो 7वा करणा वाजल्यावरच येतो. आपल्या स्रोतानुसार हीच अंतिम काळाची निश्चित रचना आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही गुंफलेली रचना. म्हणजे कसं? तर 7व्या शिक्क्याच्या आत 7 करणे आहेत आणि 7व्या करण्याच्या आत 7 पिढा आहेत. हाच या सगळ्याचा मुख्य मुद्दा आहे. हे दाखवून देतं की भविष्यवाणीचा प्रत्येक टप्पा आधीच्या टप्प्यातून किती तर्कशुद्धपणे उरम पावतो. तर या व्याख्येमुळं होतं काय की ही भविष्यवाणी फक्त काही गोंधळात टाकणाऱ्या दृष्टांतांचा संग्रह राहत नाही, तर ती एका स्पष्ट आराखड्यामध्ये बदलते. हो, तो आराखडा भयावह नक्कीच आहे, पण यामुळे एक प्रश्न उभा राहतो. जर भविष्यवाणी हा एक नकाशा असेल, तर तो मार्ग माहीत असण्याचं नेमकं अर्थ काय आणि याचे परिणाम काय असू शकतात यावर विचार करायला हे आपल्याला भाग पाडतं.